नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर फर्स्ट रोमन न्यूमेरल्सला सुरुवात करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. बघा, इथे तुम्हाला एक पिक्चर दिसतंय. कसलं आहे? वॉल क्लॉकचं आहे, बरोबर ना? हे घड्याळाचं चित्र आहे, बरोबर. पण इन दॅट क्लॉक वेअर आर द नंबर्स 1 2 3 अप टू 12? बघा, दिसत आहेत का? नाही. बघा, हे जनरली आपल्याकडे घड्याळ जे असतं ते असं असतं, बरोबर. क्लॉक आपल्याकडचं, आणि त्याच्यातले नंबर्स बघा, 1 2 3 4 5 6 7 8 12 अशा प्रकारचे नंबर्स असतात, बरोबर. पण मग इथलं जे क्लॉक दिले ना हे पुस्तकामध्ये, त्याच्यातले नंबर्स बघा कसे आहेत का तसे 1 2 3 याप्रमाणे नाही. हे काहीतरी वेगळेच दिसते ना सिम्बॉल्स. हां, बघा, आठवत असेल तुम्हाला, आपण जेव्हा पुस्तक शिकत होतो, पुस्तकाचं कवर पेज आपण बघत होतो, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की ते जे शाळेच्या इमारतीवरचं जे घड्याळ होतं की नाही, ते पण अशा प्रकारचं होतं. आठवतं आहे? ज्याच्यामध्ये 3 वाजले होते, बरोबर. सो हे काय आहेत बघा, काय आहेत बरे? तर त्यावेळेला मी म्हटलं होतं हे रोमन न्यूमेरल्स आहेत. सो रोमन नंबर्स आहेत, ते आपल्याला शिकायचे त्यावर्षी, बरोबर. सो दिस इज आवर फर्स्ट लेसन, रोमन numerals. Okay, so regarding this picture and this clock, there is a conversation is given in our textbook. So let us see that conversation. So this one is Geeta. Geeta says, बघा, गीता हे एका स्टुडंटचं नाव आहे आपल्या 5th स्टँडर्डमधल्या. तर गीता काय म्हणते बघा, दिस क्लॉक डज नॉट हॅव नंबर्स. या क्लॉकमध्ये नंबर्स नाही आहेत. इट हॅज सम सिम्बॉल्स इन्स्टेड. त्याच्यामध्ये नंबर्सच्या ऐवजी काहीतरी वेगळे सिम्बॉल्स दिसत आहेत बघा. आता सिम्बॉल्स आपण बघितलं तर हे काय बघा, हा आय आहे, इंग्रजी लेटरमधलं आहे ना, इंग्रजी भाषा आपण जी शिकतो त्याच्यामधला हा आय आहे बघा. इथे डबल आय आला आहे, ट्रिपल आय आला आहे. इथे बघा, इथे व्ही यूज केला आहे, तर उलटा काढला आहे तो. नंतर इथे बघा, इथे एक्स यूज केलं आहे, दिसतंय एक्स, राईट, बरोबर. सो हे सिम्बॉल्स यूज केलेत इंग्रजी लिटरेचरमधले. मग हे का बरं, काय केलं आहे? सो बघा, त्याला गीताने जे काही बोलले ना, त्याच्यावरती टीचरनी त्याला आन्सर दिले. ते आपण आन्सर काय आहे ना ते समजून घेऊया. बघा, टीचर सेज, येस गीता, दीज आर रोमन न्यूमेरल्स. याला काय म्हणायचं? रोमन न्यूमेरल्स. इन युरोप, इन द ओल्ड टाइम्स, रोमन कॅपिटल लेटर्स वेअर यूज टू राईट नंबर्स. बघा, युरोप जसं आपला आशिया खंड आहे तसं युरोप हे एक खंड आहे, बरोबर. मग त्या युरोपामध्ये फार पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, तर रोमन नंबर्स, रोमन कॅपिटल लेटर्स यूज केली जायची, आणि तीही कॅपिटल लेटर्स आहेत, नंबर्सच्या ऐवजी वापरल्या. ओके, सो दॅट इज वाय दे वेअर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. म्हणून त्यांना रोमन न्यूमरल्स असं म्हणतात. द लेटर आय वॉज द सिम्बॉल यूज फॉर 1. आय हे जे लेटर आहे ना ते 1 साठी वापरलं जातं. व्ही फॉर 5. व्ही हे लेटर आहे ते 5 साठी वापरतात. अँड एक्स फॉर 10. एक्स हे जे लेटर आहे ते 10 साठी वापरलं जातं. पुढे बघूया. बघा, इन दिस मेथड देर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. बघा, आणखीन काय काय दिलं आपल्याला. इन दिस मेथड देर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. या मेथडमध्ये 0 साठी सिम्बॉल नाही. महत्त्वाचं आहे. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. बघा, आधी आपण हे वाचूया वाक्य, मग त्याचं तुम्हाला मिनिंग समजावून देतो. बघा, ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ द सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. देर आर सर्टन रूल्स फॉर रायटिंग नंबर्स युझिंग द रोमन न्यूमेरल्स. ओके, आता हे जे म्हटलंय ना, ह्या स्टेटमेंटचा अर्थ आपण समजून घेऊया. द व्हॅल्यू ऑफ अ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. हे काय आहे बरं? बघा, तर इथे मी एक नंबर लिहितो. बघा, हा नंबर किती लिहिला आहे? 12, बरोबर ना. 12 लिहिला आहे मी. मराठीमध्ये आपण याला 12 म्हणतो. मग 12मध्ये आपण याला 12 का म्हणतो? तर 2 हा युनिट्स प्लेसला आहे आणि 1 कुठे आहे? टेन्स प्लेसला आहे, बरोबर. म्हणून 10 + 2 किती झाले? 12. पण समजा मी आता इथे असा लिहिला 2 आणि 1. मी आता हे प्लेसेस बदलल्या. इथे जो 2 युनिट प्लेसला होता तो मी कुठे आणला बघा? टेन्स प्लेसला आणला. दशक स्थानी, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो दशक स्थानी. दशक स्थानी 2 घेतला आहे आणि एकक स्थानी 1 आहे युनिट्स प्लेसला. ओके, मग आता इथे काय झाला? 2 हा टेन्स प्लेसला आल्यामुळे, दशक स्थानी आल्यामुळे 20 झाले, बरोबर. मग 20 + 1, सो 20 + 1 किती झाले? 21, राईट. म्हणजे प्लेसप्रमाणे
काय झाली बघा, म्हणजे स्थानाप्रमाणे किंमत बदलली, बरोबर ना, प्लेसप्रमाणे व्हॅल्यू चेंज झाली. असा जो प्रकार असतो ना तो रोमन न्यूमेरल्समध्ये नसतो. मग रोमन न्यूमेरल्समध्ये काय असतं तेच तर आपल्याला शिकायचं आहे. ओके, बघा, using the Roman numerals, let us see how to write 1 to 20 using these rules and the symbol I, V and X. ओके, तर यावर्षी आपल्याला फक्त 1 ते 20 पर्यंतचेच रोमन न्यूमेरल्स शिकायचे आहेत हां, आणि समजून घ्यायचे आहेत. ओके, 1 to 20 पर्यंतचेच नंबर्स रोमन न्यूमेरल्स लिहायला शिकायचे. ओके, आणि रिगार्डिंग दीज नंबर्स देअर आर 4 रूल्स टू राईट द रोमन न्यूमेरल्स. ओके, मग ते जे रूल्स आहेत ते आपण नंतर समजावून घेऊया. ओके, त्याच्या आधी आपण हा भाग महत्त्वाचा आहे तो समजून घेऊया. बघा, रोमन न्यूमेरल्समध्ये यावर्षी आपल्याला हे लेटर्स पण लक्षात ठेवायचे आहेत. जसे 1 to 20 पर्यंतचे नंबर्स आपण लिहायला शिकणार आहोत, तसेच आपल्याला त्याच्या पुढचे काही ठळक नंबर्स आहेत ते आपण पाठ करायचे आणि लक्षात ठेवायचे. ओके, बघा आता त्याच्यामध्ये काय येतं बघा, आय इज यूज फॉर 1, व्ही इज यूज फॉर 5, एक्स इज यूज फॉर 10. ओके, एल इज यूज फॉर 50. हां, 50साठी एल यूज केला जातो. देन सी इज यूज फॉर 100, 100साठी सी यूज केला जातो. 500साठी डी, डी इज यूज फॉर 500 अँड एम इज यूज फॉर 1000. ओके, बघा हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आय इज यूज फॉर 1, V is used for 5, X is used for 10, L is used for 50, C is used for 100, D is used for 500 and M is used for 1000. Okay, now see, we will see the rules to write Roman numerals. Before that, हे एक वाक्य मगाशी आपण वाचलं होतं, ते वाक्य बऱ्याचदा फिल इन द ब्लँक्समध्ये साठी एक्झाममध्ये विचारलं जातं किंवा ट्रू ऑर फॉल्ससाठी. ते वाक्य आपण लक्षात ठेवूया. There was no symbol for 0 in Roman numerals. रोमन न्यूमरल्समध्ये झिरोसाठी सिम्बॉल नाही. ओके, आता का नाही आहे ते आपण लेसनच्या शेवटी आपल्याला ती गोष्टसुद्धा लक्षात येईल. ओके, नाऊ पुढे जाऊया आपण. बघा, रूल्स टू राईट रोमन न्यूमरल्स. पहिला जो रूल आहे ना त्याला आपण शॉर्टमध्ये सम टोटल असं म्हणणार आहोत. ओके, आपण लक्षात ठेवताना सम टोटल असा लक्षात ठेवायचा. आता तो रूल आपण डिस्क्रिप्टिव्हमध्ये बघूया, आपल्या पुस्तकात कसा दिला आहे तो आपण समजून घेऊया. बघा, पुस्तकामध्ये रूल 1 काय म्हटलं आहे बघा, इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय ऑर एक्स इज रिटर्न कॉन्झिक्युटिव्हली 2 or 3 टाइम्स, देअर सम टोटल इज द नंबर दे मेक. म्हणून आपण त्याला सम टोटल असं आपल्या लक्षात राहण्यासाठी रूल फर्स्ट काय आहे तर सम टोटल. मग सम टोटल म्हणजे नेमकं काय तर बघा, हे एक्झाम्पल दिले त्याच्या आधारे आपण समजून घेऊया. हा रूल आय आणि एक्ससाठी यूज करणार आहोत आपण 20 पर्यंत नंबर्स येणार आहोत म्हणून आपण आय आणि एक्ससाठी. बघा, जर आय आणि आय म्हणजे बघा कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे क्रमाने लिहिलेत ना दोनदा, मग आपण काय करायचं, आयची व्हॅल्यू किती होती 1 आणि दुसऱ्या आयची व्हॅल्यू किती 1, सो 1 + 1 झाला 2, राईट. देन एक्स समजा 2 टाइम्स लिहा तर काय होतो, एक्स म्हणजे काय होतं, आपण काय रूल लक्षात ठेवायचा, सम टोटल करायचे. रिपीटेड झाला ना एक हा सिम्बॉल की आपण त्याला काय म्हणायचं, सम करायचे. मग आता एक्सची व्हॅल्यू किती येते 10 आणि सेकंड एक्सची अगेन्स्ट 10, सो 10 + 10 20. सिमिलर वे दिस वन I, so here I becomes 3 times, right? So repeated consecutively 3 times, so first I is 1, second I is 1, third I is 1, so 1 + 1 3, so triple I means 3. So this is first rule is sum total. ओके, आपण शॉर्टमध्ये सम टोटल म्हणून लक्षात ठेवणार आहोत. ओके, तुम्ही जेव्हा हे वहीत लिहिणार आहात त्यावेळेला रूल 1 त्याला टायटल द्यायचं सम टोटल आणि हा जो रूल आहे तो लिहून काढायचा. हां, पाठ करायची आवश्यकता नाही आहे हा रूल. हां, रूल हे कुठचेही पाठ करायचे नाहीत, फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याला काय म्हणणार आहोत, सम टोटल. ओके, आणि सम टोटल म्हणजे आपल्या लक्षात काय आलं पाहिजे की जर रिपीटेडली असे दिसले नंबर्स कॉन्झिक्युटिव्हली आलेले तर ते काय करायचे, त्यांची व्हॅल्यूची आपण सम करायची. ओके, ॲडिशन करायची. सम म्हणजे काय करायची, ॲडिशन करायची. ओके, देन सेकंड रूल बघा, सेकंड रूलला आपण असं टायटल दिलं आहे मॅक्झिमम 3 टाइम्स. हे आपण तयार केलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, मॅक्झिमम 3 टाइम्स. आता बघूया मॅक्झिमम 3 टाइम्सचा अर्थ आपल्याला कळतो, जास्तीत जास्त 3 वेळेला. ओके, सो मॅक्झिमम 3 टाइम्स म्हणजे नेमकं काय समजून घेऊया. पुस्तकामध्ये काय दिले बघा, रूल सेकंड, द सिम्बॉल आय ऑर एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम ऑफ 3 टाइम्स. मग आता आपण मगाशी सम टोटलचा रूल बघितला होता, पण ह्याच्यामध्ये सुद्धा हे कॉन्झिक्युटिव्हली येणार आहेत, आय येणार आहे, एक्स येणार आहे, पण तो किती वेळा मॅक्झिमम आणू शकतो आपण
तर 3 टाइम्स. 4 टाइम्स आय लिहू शकत नाही, 4 टाइम्स एक्स लिहू शकत नाही. तो मॅक्झिमम आपल्याला फक्त 3 टाइम्सच तो लिहिता येतो. पुढे बघा, द न्यूमेरल व्ही कशासाठी यूज करतो आपण? व्ही इज यूज फॉर 5, राईट. सो व्ही इज नेवर रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली. व्ही मात्र रिपीट केला जात नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. सो दिस इज सेकंड रूल, मॅक्झिमम 3 टाइम्स. ओके, मग आता हा रूल जेव्हा आपण वहीमध्ये लिहिणार आहोत तेव्हा काय करायचं? रूल सेकंड, त्याला टायटल द्यायचं मॅक्झिमम 3 टाइम्स आणि त्याच्या पुढे हा रूल जो आहे तो लिहून काढायचा. ओके, देन थर्ड रूलकडे जाऊया आपण थर्ड रूलला बघा काय नाव दिलं आहे? थर्ड रूलला आपण नाव दिलं आहे राईट ॲडिशन. बघा, राईट म्हणजे माहिती आहे उजवीकडे, हां, आणि ॲडिशन. मग आता हे काय आहे नेमकं ते समजून घेऊया. बघा, थर्ड रूल पुस्तकामध्ये आपल्याला कसा दिला आहे बघा. वेन either I or V is written on the right of the symbol of a bigger number. हां, आय आणि व्ही हा जर राईट साईडला लिहिला असेल बिगर नंबरचा, तर आयपेक्षा मोठा कोण असणार आहे बघा? एक्स असणार आहे, व्ही असणार आहे. तसंच व्हीपेक्षा मोठा कोण असणार आहे? एक्स असणार आहे. मग समजा त्याच्या राईट साईडला लिहिलेला असेल, ओके, बघा, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ द बिगर नंबर. बिगर नंबरच्या मध्ये ह्याची व्हॅल्यू ॲड करायची, आयची किंवा व्हीची. बघा, एक्झाम्पल घेतलं की आपल्या लक्षात येईल. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे हे बघा, व्ही आय. तर व्ही आयमध्ये व्ही म्हणजे किती? हां, व्ही आयमध्ये व्ही म्हणजे किती? 5, राईट. आणि आय म्हणजे किती? 1. सो 5 + 1 6. बघा, राईट साईडला आलं आहे ना व्हीच्या. बघा, राईट साईड म्हणजे आपला हात, आपल्या हाताच्या उजव्या साईडला आहे, बरोबर ना? आपला उजवा हात आहे हा, व्हीच्या उजव्या साईडला आहे आय. सो हे बघा, एक्स आय म्हणजे एक्स म्हणजे हा ग्रेटर आहे, एक्स म्हणजे आपण 10 म्हणतो, राईट. 1 आय फॉर 1, सो 10 + 1 केलं की 11. ओके, आता हे एक एक्झाम्पल बघूया. व्ही आणि ट्रिपल आय आलं आहे बघा. मग व्हीच्या राईट साईडलाच आहे ट्रिपल आय. मग व्ही आहेच, व्ही म्हणजे किती? 5 आणि ट्रिपल आय आले म्हणजे किती असणार आहे ते? 3. सो 5 + 3 झाला 8. लक्षात येतं आपल्या काही नंबर्स कसे लिहायचे ते आपल्याला लक्षात येतं. बघा, आता हे एक बघा, एक्स व्ही आय केलं आहे. एक्स म्हणजे किती? 10 आणि त्याच्या राईट साईडला व्ही आणि आय आलेत, बरोबर. व्ही म्हणजे काय? 5 आणि आय म्हणजे काय? 1. सो 10 + 5 + 1 म्हणजे झाले किती? 16. सो 16साठी एक्स व्ही आय असं दिलं जातं. लक्षात येते? सो या पद्धतीने रूल 3 असणार आहे, बरोबर. मग आता रूल 4 काय असेल बघा. लगेच तुमच्या कदाचित काही मुलांच्या क्लिक पण झालं असेल. जसं आपण राईट ॲडिशन म्हटलं तसंच फोर्थ रूल इज लेफ्ट सबट्रॅक्शन, बरोबर. लेफ्ट साईडला जर गेलं तर काय करायचं? सबट्रॅक्शन. राईट, जसा थर्ड रूल आहे तसा हा फोर्थ रूल आहे, फक्त हा सबट्रॅक्शन म्हणून आपण तिथे यूज करणार आहोत. बघा, आता हा आपण फोर्थ रूल काय आहे समजून घेऊया. बघा, वेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही और एक्स, व्ही किंवा एक्सच्या लेफ्ट साईडला जर आय लिहिला, देन इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ व्ही और एक्स. लेफ्ट साईडला लिहिला तर काय करायचं? सबट्रॅक्ट करायची. ओके, हाऊएव्हर द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही और एक्स. आणि हा जो आय जो आहे ना तो एकदाच लिहिता येतो लेफ्ट साईडला, त्याच्यापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही, असा रूल आहे. ओके, एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल. बघा, आता पहिला दिले बघा आय व्ही. बघा, व्हीच्या लेफ्ट साईडला आय आलाय. मग काय करायचं? व्हीची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि लेफ्ट साईडला आय आलाय तर आयची व्हॅल्यू आहे 1. सो 5 - 1 केले की किती झाले? 4, राईट. देन आय एक्स आले बघा. आता आय एक्स म्हणजे काय? तर एक्सच्या लेफ्ट साईडला आय आलाय, बरोबर. सो एक्सची व्हॅल्यू आहे 10 आणि आयची व्हॅल्यू 1. सो आपण लेफ्ट साईडला आय आल्यामुळे आपण काय करणार? सबट्रॅक्ट. सो 10 - 1 केलं की 9. लक्षात येते? सो या पद्धतीने आपण इथे म्हटले बघा, बट द नंबर 8 इज नॉट रिटन ॲज डबल आय एक्स. अशापर्यंत लिहिता येत नाही, कारण आपण मगाशीच बघितलं ना रूल, की लेफ्ट साईडला लिहिताना तो किती वेळेला? मोर दॅन वन्स लिहू शकत नाही. हा आता 2दा आला ना, सो 2 टाइम्स आपण लिहू शकत नाही. ठीक आहे, लक्षात येते? सो या पद्धतीने आपल्याला हे जे 4 रूल्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत आणि रोमन न्यूमरल्स लिहायला शिकायचं आहे. ठीक आहे, सो परत एकदा आपण हे रूल्स शॉर्टमध्ये बघूया. बघा, सम टोटल, देन मॅक्झिमम 3 टाइम्स, थर्ड रूल इज राईट ॲडिशन अँड फोर्थ रूल इज लेफ्ट सबट्रॅक्शन. आणखीन महत्त्वाची गोष्ट आपण कोणती बघितली? देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0 इन रोमन न्यूमेरल्स. अँड लास्ट वन, हा पार्ट आपण सुरुवातीला बघितला होता. हे रूल्स, हे सिम्बॉल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आय इज यूज फॉर 1, व्ही इज यूज फॉर 5, एक्स इज यूज फॉर 10, L is used for 50, C is used for 100, D is used for 500 and M is used for 1000.
ओके, थँक्यू.